पूजा तू, धर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू, दुष्टान दुर्जनास देई घाव तू. भक्तीत लीन होऊ तल्लीन एकमुखान बोला, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा. जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा. विक्रमादित्य, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला वेळेत देता आलं नाही. आता त्याची शिक्षा तुला मिळणार. शुभम भवतु. इंद्रदेव, आपलं स्वागत आहे. मी सेवकांना बोलवतो आणि आपल्या पाद्यपूजनाची तयारी करतो. विक्रमादित्य, मी इथे गुप्तपणे आलेलो आहे. त्यामागे महत्त्वाचं कारण आहे. आपण माझ्यासाठी इथे आला आहात, मी आपला ऋणी आहे. तू ज्या संकटात आहेस त्याबद्दल मला माहिती आहे आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. आपल्याला कसं समजलं? वेताळाचे गण आहे, त्यांनी सांगितलं मला. आलं माझ्या ध्यानात. आता ब्राह्म मुहूर्त होईल, त्याच्या आधी तुम्ही आलात ते बरं केलं. मी माझं मत सांगेन, पण काय करायचं तो निर्णय तू घे. सांगा इंद्रदेव. हा बाण इथे, हा तर शनिदेवाचा आहे. हे काय सांगता आहात? होय, मी ओळखतो. अर्थात या सगळ्या मागे शनिदेव आहेत. तर शनिदेवांनी मला संदेश दिला की मी अहंकारी आहे. मी खरंच अहंकारी आहे इंद्रदेव. विक्रमा, एक गोष्ट निश्चित आहे, काहीही झालं तरी तू ज्ञानसभा पुढे ढकलू नकोस. शनिदेवांना तू भिण्याचं काहीच कारण नाही.
तू सभा आयोजित केली आहेस, मग वेळ कशाला बदलतोस? तू निर्णय घे की श्रेष्ठ कोण. तुझ्यात ती क्षमता आहे. देव जे कार्य करतायत तेच लोककल्याणाचं कार्य तू करतो आहेस. तुला अधिकार आहे, तुझ्यात क्षमता आहे. तू ठरवू शकतो कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ. वेताळाने प्रश्न विचारला आणि तू घाबरलास? नाही, पण एक कळीचा मुद्दा आहे. काय? वेताळाला कुणी सांगितलं असेल हा प्रश्न विचारायला? शनिदेव आणि इथे शंभो हर हर महादेव. हे शनी महाराज, शनिदेवा, मी महादेवांचे दर्शन घ्यायला आलो होतो. तुमचे पण दर्शन झाले, पण तुम्ही इथे काशी नगरीमध्ये कसे आलात? वेताळा, तू इथे कसा? उज्जैन नगरीहून तू इथे कसा आलास? काय सांगू शनिदेवा, माझी व्यथा तुम्हाला ठाऊक आहे. मला विक्रमाने बंधन घातलंय. मला मुक्त व्हायचंय देवा. वेताळा, आधी मला सांग, तू या गणांचा प्रमुख आहेस. तू विक्रमाला असा प्रश्न कसा विचारलास? तुला तरी माहित आहे का सर्वश्रेष्ठ ग्रह कोण आहे ते? देवा, मला क्षमा कर, पण मला सहाय्य करा. तुला असं वाटतं की तू विक्रमाला प्रश्न विचारला आहेस, पण खरं तर तुझ्याकडून मीच त्याला हा प्रश्न विचारला होता. मला समजलंच नाही देवा. ऐक, उद्यापासून मी त्याच्या राशीत जाणार आहे आणि मुख्य म्हणजे त्याची परीक्षा घ्यायला जाणार आहे. म्हणजे तुम्ही माझ्या राशीत येणार, म्हणजे माझी सुटका नाहीच का देवा? हे सगळं विक्रमाच्या हातात आहे. जर त्याने तो एक प्रहर टाळला तर सगळं उत्तम होईल, नाहीतर काही खरं नाही. तुझंही आणि त्याचंही. आम्हाला बाई तेलाच्या दिव्यांची सवयच नाही बघा. मग कसले दिवे होते तुमच्याकडे? आमच्या उज्जैन नगरीत तुपाचं दिवा असतात.
गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, दिव हे तुपाचंच. सारखंच कौतुक करत असतेस बघ तुझ्या माहेरचं. आता तुम्ही बी तर तिथंच येणार आहे. नुसतं बोलत बसू नकोस, मला सांग ना तुझ्या उज्जैन नगरीबद्दल, तुझ्या महाराजांबद्दल. अहो आमच्या विक्रमादित्य महाराजांबद्दल काय काय सांगावं. हो, महाराजांचा वाडा एवढा मोठा आहे की सैनिक सेवेकरी यांची मोजदातच नाही बघा. आणि क्षिप्रा नदीवर पासून तर समद्या राजधानीत इतकी देवळं आहेत की विचारू नका. तुला एक ठाऊक आहे का, काय? आज तिकडून संदेश येणं अपेक्षित आहे. हो, काय सांगताय? होय, उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट, बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. उज्जैनचा राजा अजून सांग ना मला उज्जैन नगरीबद्दल. अहो माझं माहेर आहे ते. काय सांगून किती सांगू तुम्हाला. तू सांगशील तसं चित्र माझ्या डोळ्यासमोर येते आहे बघ. सांगते. अहो महाराजांनी एवढं काम केलंय की राज्यात समधी सुखी आहे बघा. दिसू जाडला की सनई चौघडे वाजतात. सगळ्या मार्गावर सडा रांगोळ्या काढल्या जातात. देवळामध्ये आरत्या बिवत्यात. नगरीच्या कडेला निसती हिरवीगार शेती आहे. क्षिप्रा नदी दुथडी भरून वाहत्या. देवानं आशीर्वाद दिलाय बघा महाराजांना. असं एक पण घर नाही सापडणार जिथं धनधान्य नाही. आमचं राज म्हणजे खरंच आई बाप आहे समद्या प्रजेचं. कुणाला काय बी कमी पडू देत नाहीत. समधी सुखी आहेत त्यांच्या राज्यात. आणि वाईट वागायचं धाडस नाही कुणाचं. कुणी चुकला कुणाला त्रास दिला तर शिक्षा बी हाय कडक. मग भल्या माणसासनी बिनघोर जगता येतंय. देवांची कृपा हाय आमच्या राजावर म्हणून देव बी भरभरून देतोय राजाला. खरंच कुणाची नजर नको लागायला आमच्या राजाला. तू सांगते आहेस आणि महाराजांबद्दल माझ्या मनात अजून आदर वाढला आहे बघ. अजून ऐका. उज्जैन नगरीत जिकडं बघाल तिकडं फुलं झाडं पाण्याची कुंड. डोळ्याचं पारणं फिटतं बघा. आणि जगातल्या सगळ्या चांगल्या वस्तू त्या राज्यात. कापड म्हणू नका, दागिनं म्हणू नका. आणि यामिनी, कधी बघायला मिळेल ग मला हे सगळं. प्रणाम महाराज. महाराज, ज्ञानसभेची सगळी पूर्वतयारी झाली आहे. सगळे ज्ञानी लोक आले आहेत का? सगळे पोहोचलेत. आपलीच प्रतीक्षा करतायत. राज्यात ह्या ज्ञानसभेची काय चर्चा आहे? सगळ्यांसाठी हे खूप अनपेक्षित आहे. सगळे उत्सुक आहेत की निर्णय काय ठरेल. कोणता ग्रह सर्वात श्रेष्ठ ठरेल याविषयी सगळीकडे चर्चा सुरू आहे. उत्तम. एक महत्वाची सूचना. या ज्ञानसभेत कसलाही व्यत्यय
येणार नाही याची दक्षता घ्या. मी सगळीकडे सैनिक नेमले आहेत. एकदा का ज्ञानसभा सुरू झाली की कोणीही सभेत येणार नाही. उत्तम, मी येईन. आपण पुढे व्हा. जशी आज्ञा महाराज. एक महत्वाची गोष्ट, ज्ञानसभा ठरलेल्या वेळेतच सुरू करूयात. होय महाराज, येतो. छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरा. श्री महादेव आणि पार्वती देवी यांनी तुझा विवाह पद्मसेनेशी व्हावा म्हणून मला तुझ्याकडे पाठवले आहे. मात्र तू वेगळ्याच वाटेवर निघाला आहेस विक्रमादित्य. जय जय शनिदेव, जय जय शनिदेव. हे काय अशुभ ओरडणे आहे? हाकलून लावा त्या टिटवीला. नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमग्रजम्. नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमग्रजम्. छाया मार्तण्ड संभुतं, छाया मार्तण्ड संभुतं तं नमामि. तुम्ही इतके नम्र आहात, पुण्य करत आहात, धर्माचं कार्य करत आहात. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. ज्ञानार्जन साधना करताना तुम्हाला कसलीही कमी पडणार नाही ही माझी जबाबदारी. पण जिथे अहंकार होत असेल तिथे मी योग्य ती शिक्षा देईनच. विक्रमा, तू महत्वाच्या कार्याला चालला आहेस. देवाला नमस्कार कर आणि जा. आज नाही गेलो देवघरात. सगळं कार्य पार पाडलं की जाईन. तुझं म्हणणं खरं करणार. देवाला तरी नमस्कार केलायस का? हा गंध अभिमंत्रिक आहे, तो लाव. आम्ही राजकन्या पद्मसेना आणि राजा चंद्रसेन यांना संदेश पाठवला आहे. ही ज्ञानसभा झाली की विवाहाचा विचार कर. माते, हा विषय आत्ता का काढताय? आता सभा सुरू होईल. तुझ्या फक्त कानावर घातलं. येतो मी. आज फार महत्वाचा दिवस आहे. मी तुझी परीक्षा बघणारच, पण मी कधीही थेट येत नाही. मी तुला संकेत पाठवतो, पण तो संकेत तुला समजला पाहिजे.